तर आपण बातमी बघत होतो नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातल्या मुलींच्या सरकारी वसतिगृहामध्ये आणि शाळेत निर्माण झालेली पाण्याची समस्या। जनावरांना ज्या पाण्यामध्ये अंघोळ घातली जाते त्याच पाण्यात मुलींना कपडे धुवावे लागतात, वेळप्रसंगी अंघोळ सुद्धा करावी लागते। अचानक पोट दुखायला लागलं तिचं। मला मॅडमने फोन केला का तुमच्या मुलीचं पोट दुखतंय। मग मी त्यांना बोललो का तुम्ही दवाखान्यामध्ये घेऊन जा। नाही म्हणे आम्ही गोळी दिली इथं, पण ते गोळीनं काही धरलं नाही। मी स्वतः आलो, मी दवाखान्यात घेऊन गेलो। मग डॉक्टर बोलला सोनोग्राफी करावं लागेल। मी सोनोग्राफी केली, एक नाही तीन नाही 3-4 टाइम केली मी सोनोग्राफी। 4 टाइम मी सोनोग्राफी केली। ते म्हणा तिला आतड्याचा प्रॉब्लेम आहे, सूज येते म्हण। कापासून डॉक्टर साहेब सूज येत असेल तर म्हणा पाण्यात काहीतरी बदल होत असेल किंवा खाण्यात बदल होत असेल। मी आता नाशिकच्या एका आश्रमशाळेजवळ आहे आणि आश्रमशाळेजवळ असलेला हा एक नाला आहे आणि याच नाल्यामध्ये अतिशय खराब अशा स्वरूपाचं हे पाणी आहे आणि याच पाण्यामध्ये या आश्रमशाळेतल्या मुलींना कपडे धुवावं लागत आहे। आपण जर ही दृश्य बघितली तर या आश्रमशाळेतल्या मुली आहे आणि या आश्रमशाळेतल्या मुलींना त्यांच्या आश्रमशाळेमध्ये कपडे धुण्यासाठी स्वच्छ पाणी मिळत नाही आहे आणि म्हणून त्यांना अशा पद्धतीनं नाल्यांचा आणि ओढ्यांचा आसरा घ्यावा लागतोय। नाशिकच्या मुंडेगाव परिसरामध्ये ही आदिवासी विभागाची एक आश्रमशाळा आहे आणि या आश्रमशाळेत जवळपास 250 मुली शिक्षण घेत आहे आणि राहण्यासाठी या मुलींची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या आश्रमशाळेतल्या मुलींना पाणी नाही आहे। अगदी हाकेच्या अंतरावर 100 मीटरवरती नाशिक मुंबई महामार्ग आहे आणि नाशिक मुंबई महामार्गापासून अवघ्या 100 मीटर अंतरावरती ही आश्रमशाळा आहे आणि आश्रमशाळेच्या मुलींवर आता आपण ही जी दृश्य बघतो त्यानुसार अशा गढूळ पाण्यामध्ये, खराब पाण्यामध्ये हे कपडे धुवावे लागत आहे। खरं तर त्यामुळे या मुलींच्या शरीराला अर्थात त्वचा रोगाचे जे समस्या निर्माण होतात त्याला देखील हेच कारण असतं आणि म्हणून या मुलींच्या आश्रमशाळेतला पाण्याचा प्रश्न किती गंभीर आहे हे सांगण्यासाठी ही दृश्य पुरेशी आहे। आपण या मुलींशीच बोलूया। माझं नाव ज्योती दिगंबर पारधी, मी आता 10वी शिकते। आमच्या शाळेमध्ये पाणी नसल्यामुळे आम्ही इथं कपडे धुण्यासाठी आलेले आहोत। 2-3 वर्ष झालं आम्हाला तेव्हापासून इथंच कपडे धुण्यासाठी यायला लागतं। तुम्ही इथे कपडे धुवायला का बरं येता? आम्हाला पाणी नाही ना म्हणून। कपडे फक्त एकच दिवस होता की दररोज इथं शाळेत कधी जातात? रविवारच्या दिवशी आम्हाला कपडे घेऊन येतात मॅडम। या आश्रमशाळेतल्या मुली आहे इयत्ता 10वी मध्ये या मुली शिकतात आणि अशा पद्धतीनं त्यांच्या शाळेमध्ये आश्रमशाळेमध्ये कपडे धुण्यासाठी पाणी मिळत नाही आहे। पाण्याची प्रचंड वणवा त्यांच्या या सगळ्या आश्रमशाळामध्ये आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीनं या मुलींना या वहळावरती, नाल्यावरती पाणी कपडे धुण्यासाठी यावं लागतं आणि अशी सगळी परिस्थिती नाशिकच्या या मुंडेगाव परिसरामध्ये असलेल्या कस्तुरबा गांधी आश्रमशाळेतली आहे। केवळ 250 विद्यार्थी आश्रमशाळेत आहे आणि या शाळेतला पाण्याचा जो प्रश्न आहे तो आजचा नाही आहे किंवा 6 महिन्याचा नाही आहे। गेल्या 4 ते 5 वर्षांपासून या शाळेतल्या मुलींना पाण्यासाठी अशा पद्धतीचा संघर्ष करावा लागतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक।